राजुरा शहरात महिला व बालविकास विभागामार्फत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी असलेले कालबाह्य पोषण आहाराचे साहित्य जंगलात बेकायदेशीरपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार चनाखा इथं उघडकीस आला आहे। हे साहित्य खाल्ल्यानं गावातील एक म्हैस दगावल्याची घटना घडली असून आणखी 2 म्हशींसह काही जनावर बेपत्ता असल्यानं त्यांचाही मृत्यू याच पद्धतीनं झाला असावी अशी भीती व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे जंगलातील वन्यजीवांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे। शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि अंगणवाडीतील बालकांना वितरित करण्यात येणाऱ्या पोषण आहारातील कालबाह्य गहू, तांदूळ, चना, खिचडी मिक्स, तिखट, हळद आदी साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून चनाखा गावालगतच्या जंगलातील तलाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी फेकून दिले होते। या परिसरात गावातील जनावरं नियमितपणे चरायला जातात। गेल्या 2 दिवसांपासून काही म्हशी व इतर जनावर बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तलावाजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य पोषण आहार साहित्य विखुरलेल्या अवस्थेत दिसलं। त्याच परिसरात एक म्हैस मृतावस्थेत आढळून आल्यानं हे साहित्य खाल्ल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप असून दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच मृत जनावराच्या मालकाला तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे रेटण्यात आली।